A1 गटाचे जे आमचे मेंबर आहेत ना त्यांना विनंती आहे आमच्या राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे यांच्या वतीनं की आपण थेट मंचकावरती या. तुमची जागा तिकडे नाहीये, तुमची जागा आमच्या मनामध्ये, तुमची जागा आमच्या या मंचकावरती आहे. ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित राधाकृष्ण चषक 2024. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम. रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेले हे क्रिकेटचं नंदनवन अर्थातच राधाकृष्ण चषक 2024 हे आपण पहिला दिवस पाहतो आणि पहिल्या दिवसातील अंतिम लढतीकडे लक्ष वेधतो. सामना पाहायला मिळतो मोक्षात 11 राजाराणी गोल्ड विरोधात पियू स्पोर्ट्स ऐक गावदेवी तोंडरे. असा बहुचर्चित हा सामना तुमच्या भेटीला आलाय. एक रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळेल. लढतीला होती सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. त्वरित या लढतीला करू सुरुवात आणि सुरुवात केली जाते. पहिला बॉल बाची कडा पाहायला मिळते. सुजल त्या ठिकाणी सज्ज होते. पडला, धडपडला, कोसळला, परंतु चेंडूवरती त्यानं झडप घातली. अगदी रोखण्याचा प्रयत्न केला. अगदी एक धाव. अकाउंट ओपन केलं जातं. टीम घोटचं अकाउंट ओपन झाले सुनील साळुंकेचं. सुनील साळुंके, रुपेश साळुंके A1 जोडी आहे. अलीकडच्या मॅच मध्ये एक मॅरेथॉन इनिंग या दोन फलंदाजांनी साध्य केली होती. अगदी 15 चेंडू मध्ये 27 सुनील खेळला. रुपेश बाडामधून 7 चेंडू मध्ये 19. एक चांगली भागीदारी रचण्याचा प्रयत्न राहिला होता अलीकडच्या मॅच मध्ये. इथेही मॅरेथॉन इनिंग त्यांना साध्य करायचे या अंतिम मॅच दरम्यान. जिंकल्यानंतर सुपर 4 मध्ये कोण जाणार याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. पहिला दे धक्का, पहिला मोहरा गारद. प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या संघाची काळजी आहे, कारण इथून जिंकल्यानंतर ट्रॉफ्यांच्या दिशेने अग्रेसर केले जाईल. सरप्राईज डिलिव्हरी मॅजिक बॉल अदा केला गोलंदाज प्रतीक पाटीलने. आपलं प्रतिबिंब चांगल्या पद्धतीनं त्याने इथे उमटवले. आज लगातार 4 दिवस ज्यांची उत्तम भूमिका असेल असे आमचे मित्र योगेश वडवी सर आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहिले. आणि त्यानंतर मी स्वतः रोशन पाटील. सलाबाद प्रमाणे आम्हाला संधी दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार योगेश वडवी. आणि त्यानंतर प्रमोदजी पाटील असतील. लक्ष वेधूया. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो, प्रहार केलाय. पूर्णपणे हातांचा उपयोग केलाय. चांगल्या दर्जाचा फटका खेळलाय. येतोय चौकार. फटका पाहिला आपण प्रतीक पाटील विरोधात. फटकेबाजी दाखवत असताना प्रदीप पाटील येता क्षणी हा काढो आक्रमक झालाय. धावसंख्या पुढच्या दिशेने मार्गस्थ होते. अगदी 5 धावा. पंचम धावसंख्या गुणतालिकेवरती रुजू असताना लांब लचक असा रण पाहायला मिळतो प्रतीक पाटीलचा. आपलं प्रतिबिंब चांगल्या पद्धतीनं खेळपट्टीवरती उमटवायचंय. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. क्षेत्ररक्षक सज्ज असतील. चांगला असा झेल पकडलाय. उमेशांना नाव ठाऊक नाहीये. अजून येते धक्का. उत्तम दर्जाचं थरार नाट्य पाहिलं आणि निश्चितच झटका क्रमांक 2 आपण पाहिला. 5 धावा धाव पुस्तकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय सूर्यजी तुकाराम पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक कूलर आणि अगदी 10 पाण्याचे बॉटलचे बॉक्स पाहिले. आपण आला तर या आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून
राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे मनपूर्वक स्वागत करतायत. अंकुशजी पाटील यांना विनंती आहे, कारण ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून ही आपण स्पर्धा पाहतो आणि ग्रामस्थांचा सहभाग असणं ही सुद्धा तितकीच जमेची बाजू असते. तन मन धन हे त्रिवेणी संगम ज्या स्पर्धेमध्ये ओतलं जातं ती स्पर्धा होते सक्सेसफुल. ज्या स्पर्धेमध्ये आजच्या सारखे नियम लागतात ती होते सक्सेसफुल. त्या दर्जाची आपण स्पर्धा पाहतो. दमदार पद्धतीची नियमावली अगदी चेंडूंपासून काटकसर पाहायला मिळते, कारण अतिरिक्त चेंडू तुम्ही या स्पर्धेमध्ये फोडू शकत नाहीयेत, कारण अगदी फक्त 2 चेंडू तुमच्यासाठी असतील. ते आतोआत तुम्हाला ते पूर्णपणे पडताळणी करावी लागेल आणि त्यानंतर तो चेंडू फोडला जाईल आणि तोच चेंडू तुम्हाला घ्यावा लागेल. ही नियमावली प्रत्येक स्पर्धेमध्ये असायलाच हवी, कारण आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहतो अगदी 8 ते 9 चेंडूंची आपण पॅकेट फोडली जातात, नंतर ते चेंडू कोण घेत नाहीयेत आणि ही मोठी शोकांतिका असते. मॅनेजमेंट चांगले असतं तर उपाययोजना चांगल्या होतात आणि दाखवून देत आहेत प्रमोदजी पाटील. पहिलं षटक प्रगतीपथावर राहिलं आणि अगदी पहिल्या षटकादरम्यान धावा बनताना पाहिल्या 2 गडी बाद, एकूण धावा 12. 4 षटकांची लढत आहे. उत्तम दर्जाचा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला हा साध्य केला जाईल. प्रत्येक खेळाडूच्या अंगी आता वीरस्ती संचारली आहे आणि वीरता काय असते, वीररसाचा अनुभव काय असतो हे या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, कारण रायगडातील 2 युवा संघ आमने सामने खेळत आहेत. तलोजा MIDC परिभागामध्ये या दोन्ही संघांचा डंका आहे आणि डंका वाजवणारे अनेक अजिंक्य पद जिंकणारे 2 दादा संघ क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळत असताना या मॅच मध्ये शिकस्त कोण राखेल याकडे सौरभ कौस्तुभ पूर्णपणे क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. पापन इनवा कार त्याच्यावरती आली शान पद्धतीने बसलेले आमचे क्रिकेट रसिक वर्ग आणि त्यांचा कॅमेरामध्ये पूर्णपणे कॅचअप केले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. हो, प्रहार केलाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर सुनीतला चकवा देत चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 4. उत्तम फटके यायला सुरुवात झाली. गोलंदाज सुजल पाटील विरोधात एक नौका गोलंदाज आहे. युवा जनरेशन, युवा शक्तीचा जागर सुजल पाटीलला साध्य करायचंय. यष्टांच्या मागे बंटीचं कार्य खूप मौल्यवान असतं. पहिल्या मॅच मध्ये यष्टीचित केलं होतं डोंगरेचा वाडा संघाच्या काढूला. अशी भूमिका याही मॅच मध्ये त्याला अदा करायची. पुन्हा प्रहार करण्याचे प्रयत्न राहिले. सळकचे 2 चेंडू आपण डॉट पाहतो. इकॉनॉमिकल स्पेल साकार करण्याचा प्रयत्न, त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर होतो. त्या दर्जाचा चेंडू त्याने सफर केलाय. तर पहिला बॉल जिथे 4 धावा आल्यानंतर कमालीची वापसी. धावसंख्या पाहायला मिळते अगदी 16 काढोला. क्रिकेटचा रंगारंगी सोहळा याची डोला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल पुढच्या दिशेने स्टेप आउट होत फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. विघ्नेश त्या ठिकाणी सज्ज होता आणि लागतोय 3रा धक्का. डायलॉग आहे अगदी धावपटलावरती रोखताना पाहू शकता अगदी 16 धावा पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समोर टिंगल टवाली करणं खूप कठीण असतं, पण ते आम्हाला काही बोलत नाहीत. तुम्ही बोला, काम तमाम. गोलंदाज छोटा पॅक बडा धमाका, धमाकेदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी कमी वयामध्ये ज्यानं तोंडरे संघामध्ये पदार्पण केलं, पदार्पणाच्या कालखंडामध्ये ज्यानं नाव गाजवला असा सुजल पाटील आणि नामांकित आमचे क्रिकेटपट्टू विश्वाजी पाटील यांचं होते ते स्वागत. मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत केलंय त्यांचं जेल काढू बात. आपण जेल पाहिला, खूप कठीण जेल होता
आणि प्रतिसाद सुद्धा चांगल्या पद्धतीचा पाहिला आणि त्या ठिकाणी उत्तमरित्या झेल पकडला तो साईल. गुड कॅच. सुजलच्या षटकामध्ये विकेट कोसळत आहेत. पाठोपाठ पूर्वक स्वागत. खरं म्हटलं जातं ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन सध्याच्या घडीला गाजवताना हे काढो अजून एक धमाकेदार षटकार. आपण फटके बादो. काहीच दडपण होतं परंतु दडपण खूप आहे आणि दडपणामध्ये चांगलासा खेळ पाहायला मिळतो आणि एक ठाऊक खेळ आखण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून साध्य झालाय. इनाईट नंबर 6 वरती आलेला ऋषाल पाटील खुशाल बेमिसाल हे फटके त्याच्या बॅटमधून सध्याच्या घडीला येताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा कार्यकाळ समाप्त. धाबा धावपटलामध्ये पाहायला मिळत आहेत. एकूण धाबा 4 गडी बाद 22 धाबा पाहायला मिळत आहेत. धावपटलामध्ये पहिलं षटक जिथे 12 आणि त्यानंतर सुजल पाटीलच्या षटकामध्ये आल्या 10 आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आदिनाथ पाटील. या गोलंदाजाचा वापर केला. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ऑलराऊंडर भूमिका ज्याच्या माध्यमातून आखली गेली असा एक अवलिया क्रिकेटपटू विश्वजीत पाटील यांचे सुपुत्र बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. समोर पाहायला मिळतो कॅप्टन कुल स्वतः संघनायक सरसेनापती सुनील सालोंके टीम राजाराणी घोट संघाच्या माध्यमातून कितपत योगदान देईल हे सुद्धा पाहायचं आहे. परफ्यूम बॉल परफेक्ट डिलिव्हरी पूर्णपणे मॅजिक बॉल सरप्राईज डिलिव्हरी इथे अदा केली. गोलंदाज आदि पाटील ऑन फायर. तीक्ष्ण धारदार बाणा या गोलंदाजाकडून पाहायला मिळतो. अतिशय सुंदर चेंडूची सफर पाहिली या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा आदि पाटील गोलंदाजीच्या बोहल्यावरती. अगली पेशकश काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न अगदी व्ही शेप मध्ये खेळलाय. लॉंग ऑन कडे फटका दागला गेला. त्यानंतर चांगली फिल्डिंग राहिली आणि अंतिम टप्प्यामध्ये काढो सुनील सालुंके पडला धडपडला कोसळला. पायाला कायची थोडीशी इजा जाणवते परंतु पुन्हा एकदा तो खेळण्यासाठी सज्ज असताना पाहायला मिळेल. तर याच दरम्यान व्यासपीठावरती तुम्ही पाहतात ज्यांचं आत्ताच आगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आहे ते हरिभक्त पारायण भगवान दादू पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे दादा आपलं या स्पर्धेच्या वतीनं. पाहुण्यांची उत्तम दर्जाची भूमिका या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट खेळाची रंगत पाहुण्यांच्या संगत. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. एक धक्कादायक प्रयत्न होता आदि पाटीलचा आणि इथे गोलंदाजाला अलर्ट केलं जातं. यानंतरचे चेंडू आपण अशा पद्धतीने फेकू शकत नाहीयेत आणि त्यानंतर तात्काळ कदाचित दंडित घोषित केलं जाईल अशी अधिघोषणा संकेतस्थळावरून आणि पालकर सरांच्या माध्यमातून आदिनाथ पाटील याला दिली जाते. गोलंदाज आदि पाटील राईट हॅम ओव्हर द विकेट न चेंडू सफर केला. काहीसा अडखळ खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेनं हा फटका राहिला परंतु 2 धावा वेगवान पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत. सांघिक कोट हा पुढच्या दिशेनं मार्गस्थ होतो. अगदी धावसंख्या पाहायला मिळते 26 रन 4 विकेट लॉस. टीम राजाराणी गोट अलर्ट अशी धावसंख्या त्यांना बनवायची कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तितकाच मजबूत आहे आणि हे पाहता मजबूत फटकेबाजी ही साध्य करावी लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न विरुपंथी स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु झेल सोडलाय. सोपासा झेल जमिनीला भूदान होतो. पकडो कॅच ही तो मॅच क्रिकेटचं समीकरण असत्यात उतरवलं जातं. खरं तर फील्ड डिपार्टमेंटच्या माध्यमातून चुकाल तर बेजाला मुकाल या म्हणीला साथ देत असताना तोंडे टीम कारण फिल्डिंगचं महत्व खूप वेगळं असतं. एका झेलची किंमत कधी कधी मोठी मोजावी लागते हे आपण अनेक केलं पाहिलंय. धावा 28. अगली पेशकश ऑन ड्राईव्ह केले. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक राकेश पाटील त्या ठिकाणी सज्ज होते. अलीकडच्या मॅच मध्ये चांगले झेल पकडले होते. वाडिश लॉंग ऑन कडे राकेश पाटील याही मॅच मध्ये दर्जेदार फिल्डिंग इथे पाहायला मिळते. पाण्याची मागणी तात्काळ केली जाईल. पहा किती घाई आमच्या ऑफिशियल पंचांना आणि घाई करणं सुद्धा तितकं गरजेचं असतं. रिदमला मॅचेस हे व्हायला हव्या.
कुठल्या प्रकारे वेळ काढूपणा टाइमपास होणं गरजेचं नसतं. ही भूमिका आहे आमच्या लाडक्या आयोजकांची आणि आमच्या होत करू आमच्या ऑफिशियल पंचांची. गोलंदाज तयार. ओहो हलक्या हा फटका टोलवलाय डीप मिड विकेटच्या दिशेनं. साहिल बबले साहिलची टी शर्ट घातली परंतु पाहिलं तर अगदी एकच धाव येते आणि सांघिक कोटा पुढच्या दिशेनं मार्गस्थ होतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा 10च्या सरासरीनं 30. ड्रीम टाइम. आपण समाप्ती पाहिली. पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 2 साहिल इथे सज्ज असताना पुन्हा एकदा वेगवान चेंडू सफर केला. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिडॉन कडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव मोठ्या फटक्यांपासून काहीच वंचित ठेवलंय परंतु विस्फोटक अंदाज हा आता करावा लागेल. बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील टीम घोटला आणि हे पाहता समोर पाहायला मिळतो काढू रुशल पाटील ज्याने एक षटकार लागलाय. एक गोल्डन कामगिरी त्याच्या माध्यमातून सध्याच्या घडीला पाहायला मिळते टीम घोट संघाच्या वतीनं. एक उंचीचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. बबल्या पुढे सरसावेल. 2 धावा होतील का? होत आहेत. काहीसा हलगर्जीपणा अंगलट आलाय. ज्या ठिकाणी फक्त एकच होती त्या ठिकाणी 2 धावा येत आहेत. हे सूचित करतोय बंटी पाटील कारण एक धावेला खूप महत्व असतं कारण उत्तरार्धामध्ये एका धावेने सामना गमावला तर खूप मनाला लागतं. रक्ताच्या अश्रून घरीपर्यंत परतावं लागतं आणि असे सामने क्रिकेट रसिकांना सुद्धा खूप आवडतात. त्या आवडीनिवडीचे खेळ आज उत्तम रीतीचा खेळ संपूर्ण दिवसामध्ये आपण करताना पाहिला. गोलंदाज तयार. राईट मोड विकेट चेंडू सफर केलाय. ऑन द कार्पेट हा फटका खेळाय. कव्हर ड्राईव्ह चा देखना फटका. पुन्हा खर्रा फिल्डिंग. पाठोपाठ लगातार 2 चेंडूंमध्ये अगदी 2 धावा खर्चिक झाल्यात. काहीस मनोवैज्ञानिक दबाव आहे परंतु मनोवैज्ञानिक दबावाच्या मनगडीवरती पाय देत पुढच्या दिशेने मार्गस्थ व्हावं लागेल. तर तितकीच देखणी खेळी पाहायला मिळते टीम घोड संघाच्या वतीनं. पहिला बॉल डॉट त्यानंतर 1 त्यानंतर पाठोपाठ लगातार 2 दुहेरी धावा आपण येताना पाहिल्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 35 धावा. 4 गड्यांचा खात्मा. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. 1 धाव प्राप्त केली जाते. धोका आहे आणि पुन्हा एकदा लगातार 3 चेंडू खराब फिल्डिंग. अगदी 2 धावा पुन्हा एकदा बनताना पाहू शकता आपण आणि पहिल्या पूर्वार्धातील अगदी
चेंडू शिल्लक असेल फक्त आणि फक्त एक. धावसंख्या 37. विस्फोटक अंदाज हा गोलंदाजीचा राहिला अंतिम टप्प्यामध्ये. मोठ्या फटक्यांपासून काहीस वंचित ठेवलंय. मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. इतकी इकॉनॉमिकल स्पेल गोलंदाजी. बॉलिंग अटॅक खूप पॉवरफुल राहिलाय. फलंदाजाचा माइंड रिएक्ट करून चेंडू सफर झाले आणि हे पाहता धावसंख्या काहीशी खुंटली परंतु सन्मानजनक धावसंख्या बनवायची असेल तर मोठा फटका यायला हवा. तो येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं दागलाय. अंतिम बॉल वरती राधाकृष्ण चषकातील दमदार चौकार. हे समाप्त झाले कौस्तुभ आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा इथे बनताना पाहिले आपण. निश्चितच 41 जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची आवश्यकता. अलीकडे आपण लक्ष वेधूया. पहिलं षटक पाहिलं प्रतीक पाटीलचं अगदी 12 धावा खर्च केल्या. चांगल्या ॲव्हरेजनं चेंडूची सफर केली. मिलिंद पाटील यांना विनंती केली जाते या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. दाद्या त्यानंतर आले सुजल पाटील ज्यांना धावा दिल्या 10. तृतीय षटकादरम्यान आदिनाथ पाटीलला पाहिलं धावा दिल्या 8. अखेरच्या षटकामध्ये पाहिलं साहिलला. सन्माननीय भगवानजी दादू पाटील यांचा यथोचित मान सन्मान स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जातो. मनोजांना विनंती करतो आणि बंटी यांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा इथे आपण संपन्न करावा. काकांना विनंती करतो आपण या स्वागत कक्षामध्ये. गेस्ट इज अ गॉड. खऱ्या अर्थानं पाहुण्यांना देवाचं स्वरूप असतं आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळमध्ये या चषकामध्ये चांगल्या दर्जाची भूमिका संपूर्ण आयोजकांची पाहायला मिळते आणि ह्या पाहुण्यांचा आदर तिथ्य सत्कार सोहळा इथे संपन्न केला जातो. अर्पणी या पुष्पगुच्छ सुमनांचे आणि त्या दर्जाची आपण सुमने पाहतो. पाहुण्यांचे स्वागत पाहतो. तात्काळ लढतीला सुरुवात होताना पाहायला मिळेल असा दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतो. 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा संपूर्ण आयोजकांचा मनस्वी आभार आणि थेट जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे उपाध्यक्ष योगीजी मडवी सर, मॅम फ्रॉम सिद्धी करावले. नक्कीच आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांचा गोड आवाज मराठीतून तुम्ही ऐकलात ते आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे सदस्य रोशन पाटील यांचा सन्मान केला जाईल. मनोज पाटील त्या ठिकाणी उपस्थित. त्यांच्या शुभ हस्ते रोशन पाटीलला यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज संपूर्ण दिवसभर आमच्या सोबत होते. आम्हाला चांगली साथ त्यांची मिळाली आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. तर रोशन पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. नक्कीच आज संपूर्ण दिवसभरामध्ये चांगले समालोचन ज्यांच्या माध्यमातून ऐकलंय. तोंडरे टीमला सपोर्ट करण्यासाठी मच्छिंद्र पाटील, रोशन पाटील उपस्थित झालेत. बारकू शेठ अर्थात बारक्याबाई स्वागत आहे आपल्या. कुणाल पाटील मॅच एन्जॉय करतात. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तो बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत। आज के दिन का आखिरी मुकाबला दर्शक एंजॉय कर रहे हैं, जो कि मुकाबला इस समय तोंडरे विरुद्ध गोट के बीच। मोक्षत 11 राजा रानी गोट टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी की, रन बनाए 41 और 42 रनों का टारगेट मैदान के ऊपर है गावदेवी 11 पीयूष स्पोर्ट्स तोंडरे टीम के सामने।
तो बिल्कुल दोनों टीम को हम शुभकामनाएं देंगे। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। आज दर्शकों को अच्छा क्रिकेट देखने मिला और आखिरी मुकाबला और टोंडरे बनाम गोट के बीच बेहतरीन रहेगा मुकाबला। दोनों टीमें ताकतवर है तो मुकाबला भी उतना बेहतरीन होगा। आप टोंडरे खिलाड़ियों से बहुत ज्यादा उम्मीद है, जो कि जिन्होंने शानदार प्रदर्शन सुबह से सत्र में अभी तक किया है, मगर आज जीतने के लिए जरूरत है प्रति ओवर 10.50 की, यानी कि 42 रनों का टारगेट। सामने आकाश पाटिल, पहली शुरुआत दमदार गेंद, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 4 रन। से तो रन संख्या की बात करेंगे 4 के साथ शुरुआत आकाश पाटिल की, जो कि जरूरत है यहाँ पर टीम को एक फ्लाइंग स्टार्ट की और शुरुआत यहाँ पर अच्छी करते हुए मैदान के ऊपर। इस बार थोड़ी सी पटकी भी गेंद थी, उसे निकल दिया मिड विकेट की तरफ। वहां फील्डर मौजूद, एक ही एक्शन में गेंद को नहीं उठा पाए और केवल एक सिंगल, और इस सिंगल के साथ रन संख्या 5 रनों के ऊपर। 5 रन टीम की टोटल रन संख्या पहुंची है। स्कोरबोर्ड के ऊपर रन संख्या आप देख सकते हैं, जो कि टारगेट है प्रति ओवर में 10.50 का। सुनील सालुंके गेंदबाजी कर रहे हैं मैदान पर। ब्लॉकर की गेंद सामने की तरफ खेला, इस बार अलोंग द कार्पेट। जब तक गेंद को लॉन्ग ऑफ में फील्ड करे तब तक 1 रन का इजाफा, और इस 1 रन के साथ अकाउंट ओपन किया सुनील पाटिल ने मैदान के ऊपर, जो कि जीतने के लिए 42 रनों का टारगेट है और स्कोरबोर्ड के ऊपर रन लगे 6। पहले 3 गेंद में 6 आए, अब 3 गेंद में और 4-5 आए तो फिर आस्किंग रन रेट बन सकता है विकेट, और यहां से पहली विकेट आकाश पाटिल। बैक टू द डगआउट। यहां पर पहली विकेट मैदान के बाहर, जो कि आकाश पाटिल की शुरुआत बेहतर रही थी, वो लौटे मैदान के बाहर। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर है आदि पाटिल। 4 गेंदे 6 रन 1 सफलता। सुनील सालुंके की शुरुआत अच्छी है, जो कि हमेशा पावर प्ले की ओवर करते हैं और हमेशा अच्छी शुरुआत राजा रानी घोट टीम को देते हैं। तो बिल्कुल यहां पर रन चाहिए, अभी भी हम बात करेंगे तो यहां से 36 की आवश्यकता है। 20 गेंदों 36 का समीकरण टोंडरे टीम को सुपर 4 में क्वालिफाई होने के लिए। बॉडी से दूर खेलना पसंद कर रहे थे, यॉन्क लाइक की गेंद का इस्तेमाल किया सुनील सालुंके ने। रन नहीं है कोई, अच्छी शुरुआत। पहले गेंद में चौका आने के बावजूद कमबैक किया सुनील सालुंके ने, जो कि 4 गेंदे पे की 2 रन 1 सफलता। कुल मिला के 5 गेंदे 6 रन 1 सफलता उन्होंने प्राप्त की है। पावर प्ले के ओवर की अंतिम गेंद, दूर से खेलना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं। फिर एक बार डॉट की समाप्ति। अच्छी ओवर, 1 विकेट 6 रन। पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है। अब 18 गेंदे 36 का समीकरण। तो कई दर्शक मुकाबला देख रहे कंपनी से, क्रिकेट के शौकीन है, इसे क्रिकेट के दर्दी दर्शक कहते हैं। खिड़की से झांक कर ये मुकाबला देख रहे हैं। भाई संभल कर, सुपरवाइजर आए तो फिर लेने के देने पड़ेंगे। बड़े सारे प्रेक्षक मैच एंजॉय करता है। रनों की बात करेंगे तो इस समय पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर 6 रन बने। आप समीकरण चाहिए
18 गेंदे 36 का समीकरण, 18 गेंदे 36 का समीकरण। अब यहां पर गेंदबाज परन पोरजी, सेकेंड ओवर परन पोरजी का इस्तेमाल किया। सेकंड पर बल्लेबाज है सुनीत पाटिल, 9 सेकंड पर आदि पाटिल। दोनों को ताकत पर खेल करना पड़ेगा तोंडे टीम के लिए। पहली गेंद उड़ाया, गेंद को हवा में, 3 फील्डरों के बीच में गेंद, और जब तक फील्ड करे फेंके तब तक पर्याप्त समय है 2 रन लेने का। और इस 2 के साथ रन संख्या की बात करेंगे, 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर। प्रति गेंद के ऊपर 2 की आवश्यकता है। आप 17 गेंदों में 34 की जरूरत है। हर ओवर में 1-2 बड़ी शॉट आते, बाउंड्री आते हैं, तो तोंडे टीम मुकाबले में वापसी और मजबूत स्थिति प्राप्त कर सकते हैं। और यही तो बिल्कुल चर्चा कर रहे थे हम। इस बार तैयार, ओ पैडल स्विप करना चाहते थे, रन बन सकती है। विकेट का भी मौका था शायद, और यहां 1 रन पूरी की। बैट कट का इशारा अंपायर का, क्योंकि दोनों बल्लेबाज टोटल रन संख्या की बात करेंगे तो इस समय टोटल स्कोर पहुंच चुके 9 रन के ऊपर। जीत का टारगेट की बात करेंगे 42 रनों का टारगेट है, और थोड़ी सी शांत क्रिकेट है। इस बार ऑन साइड में फ्लिक किया, फील्डर है, बनेंगे दर्शक। अच्छी कोशिश थी वहां पर फील्डर की, गेंद निकली सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए आदि पाटिल के बल्ले से शानदार छक्का। होगी, और यह पहला छक्का है शायद आदि पाटिल और पूरे टीम का। एक चौका दागा था आकाश पाटिल ने, जो कि शुरुआत में पहली गेंद के ऊपर, उसके बाद ये बहुत टाइम के बाद एक बाउंड्री हासिल की है। छक्के के साथ टीम की टोटल 15 रनों पर पहुंच चुकी है। अभी भी यहाँ पर संघर्ष जारी है, क्योंकि जीतने के लिए यहां से 27 रन की अभी आवश्यकता है 15 गेंदों के ऊपर। यस बिल्कुल, गेंद मिल चुकी है। एक गेंद देखने के लिए 5 खिलाड़ी गए थे। रनों की बात करेंगे तो यहां पर 15 रन बन चुके, 27 की आवश्यकता, बची भी 15 गेंदों के ऊपर। बेहतरीन मुकाबला, इनसाइड आउट खेलना चाहते थे, शायद पहुंचे थे फील्डर, बैकवर्ड पॉइंट में खड़े थे, बहुत तेजी के साथ गेंद के ऊपर पहुंचे, मगर कैच को नहीं लपेट पाए। एक सिंगल के साथ था। टोटल की बात करेंगे तो इस समय 16 रन, 26 की आवश्यकता, 14 गेंदें बची है। 2 गेंदों में 1 बाउंड्री जरूरी होगा टीम के लिए, क्योंकि समीकरण है 14 में 26। इस पिच के ऊपर रन बने हैं, इस पिच के ऊपर गेंदबाज की गेंदें भी चली है, तो यानी कि अभी भी 14 में 26। मुकाबला अभी भी बैलेंस है दोनों टीम के पक्ष में। जिसका संघर्ष अच्छा होगा वो मुकाबले को जीत सकता है। मुकाबला बेहतरीन है, डू और डाई, करो या मरो। सुनीत पाटिल जगह से खेलने की कोशिश कर रहे हैं, और जितनी डॉट गेंदें आएगी उतना दबाव बढ़ सकता है। दोनों कप्तान की तिरछी नजर हमारे ट्रॉफी के ऊपर है, क्योंकि यहां से मुकाबला जीतेंगे तो ट्रॉफी की तरफ टीम जा सकती है, यानी कि सुपर 4 में क्वालिफाई होने के लिए तोंडरे टीम को 13 गेंदों में 26 की आवश्यकता है। आप कदमों का इस्तेमाल किया, बिल्कुल गलत डिसीजन। शायद इससे पहले वाली गेंद के ऊपर कदमों का इस्तेमाल करना था, अगर नहीं किए। आप खड़े खड़े खेलने की जरूरत थी, नहीं कर पाए।
परनपुर जी की स्वागत बिल्कुल सराहना करनी चाहिए। एक छक्का जरूर आया इस ओवर में, 10 रन आए कुल मिला के। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 16 रन। आप बची हुई 2 ओवर 12 गेंदे 26 की आवश्यकता। बारह गेंदे समाप्त हो चुके। 12 गेंदों के ऊपर रन बने 16। 12 गेंदों के ऊपर अब 26 की आवश्यकता। कहते हैं ना कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है। अगर मान लिया तो हार, और अगर ठान लिया तो जीत। दोनों टीमें मैदान के ऊपर ताकतवर है और आखिर तक हार नहीं मानेगी। देखना मैदान के ऊपर गेंदबाज तैयार। तीसरा ओवर, स्वागत है इस बार, स्वागत किया। वेलकम टू द ग्राउंड। प्रसाद पाटिल पप्पू का स्वागत किया और छक्के के साथ टीम की टोटल 22 रन पर पहुंची है। आप 11 गेंदे 20 रनों का समीकरण। मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर। और ये मुकाबले में दोनों टीम कोशिश कर रहे हैं, मगर दोनों टीमों को मुकाबला जीतना जरूर है। ये अंतिम मुकाबला है, यहां से जीतकर एक टीम सुपर 4 में क्वालिफाई होगी। कौन सी होगी टीम? 11 गेंदे 20 का समीकरण। लाइन से बैठ के थोड़ी खराब गेंदबाजी, वाइट का इशारा अंपायर सैंडी पार्कर सर। अब 19 बचे जीतने के लिए। 19 रनों की आवश्यकता। 11 गेंदों के ऊपर रन और गेंदों के बीच अंतर कम हो चुका है। केवल 9 का अंतर है। इस बार भी लॉप किया। प्रदीप पाटिल ने कोशिश की थी, नाकामयाब रहे। और एक शानदार छक्का। आदि पाटिल आक्रामक हो चुके हैं, जिनके बल्ले से ये तीसरा छक्का। कमाल की पारी। आप 13 रन चाहिए 10 गेंदों के ऊपर। तोंडरे टीम के समर्थक खुश हो चुके हैं। आप तालियों की गूंज लगा रहे हैं, क्योंकि मुकाबला तोंडरे टीम के पक्ष में मजबूत बनता हुआ। बिल्कुल यहां पर बात, आप यहां से कोशिश बड़ी करनी होगी। यहां से रजत घोट टीम के गेंदबाजों को रात नहीं कौप बदलते हैं, मंजिल नहीं कारबा बदलता है। जज्बारों को जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले, वक्त बदलती है। और यहां पर अंपायर का नो बॉल का इशारा है, दूसरे के लिए पलटे हैं। और यहां पर रन आउट, कोई आवश्यकता नहीं थी। 1+1, 2 रन तो बनेंगे। और 2 के साथ आप 10 गेंदों में केवल 11 की आवश्यकता। 31 रन। गेंद आने वाली गेंद आदि पाटिल को फिर एक बार मौका मिलेगा, क्योंकि फ्री हिट जिसके ऊपर बल्लेबाज क्लीन बोल्ड या कैच आउट नहीं होते, बल्कि रन आउट का मौका बन सकता है। बिल्कुल यहां पर राकेश पाटिल नए बल्लेबाज है। 10 गेंदें बची है टोंडरे टीम, 11 की आवश्यकता है। और स्वागत किया इस ओवर का तीसरा छक्का। आप खुशी का माहौल तोंडरे टीम में आ चुका है, क्योंकि 5 की आवश्यकता 9 गेंद के ऊपर।
क्लिंग बोल्ड 5 की आवश्यकता है और जिस खिलाड़ी ने जीत की राह पर ले गए वही खिलाड़ी आदि पाटिल आउट हो चुके हैं। फिर एक बार मुकाबले में पलटवार होगा क्या? दर्शक खुश हो चुके हैं बिल्कुल। तोंडरे समर्थक जो कि बिल्कुल यहां पर आदि पाटिल ने कुल मिला के 4 छक्के दागे, 26 की शानदार पारी खेली, 9 गेंदे 26 की पारी। आप रड़ुक की बात करेंगे इस ओवर में 8 गेंदें बची है, 5 की आवश्यकता। वेल बैटिंग, देखिए तालियों की गूंज के साथ स्वागत कर रहे हैं आदि पाटिल का, मगर फुलटॉस गेंद के ऊपर आउट हुए, ये दिक्कत की बात होगी। विश्वास पाटिल के सुपुत्र है, जितने बड़े लंबे छक्के मारते विश्वास पाटिल, आज 50 साल के बाद भी एक बेहतर क्रिकेट खेलते विश्वास पाटिल, इसीलिए उनको किंग ऑफ रायगढ़ कहा जाता है। रायगढ़ के किंग है और रायगढ़ के बादशाह इसीलिए उन्हें कहा जाता है। कल ही आदेश सर्कल के मैदान के ऊपर 50 रन की शानदार पारी खेली ओपन में, बिल्कुल वाह कमाल की शॉट है और 4 रन, स्कोर इज लेवल, 7 गेंद में 1 की आवश्यकता। आप पूरी दर्शक तालियां बजा रहे, रोशन पाटिल, मचिंद्र, बारके सेठ और सभी ये तालियां बजा रहे हैं। ये देखिए खली भी निकल चुके हैं, क्योंकि जीतने के बाद जश्न होता है इनका, हारने के बाद भी मातम मनाते हैं। जीत हो या हार, तोंडरे समर्थक तो हमेशा जश्न मनाते हैं। ओ अच्छी गेंद, डॉट की समाप्ति, आखिरी ओवर बची हुई है, 1 रन की आवश्यकता। खुद के होम ग्राउंड के ऊपर खेलते हुए अच्छा प्रदर्शन रहा और शायद जिस पिच के ऊपर, जिस मैदान पर आप खेलते इसका अनुभव होना चाहिए और उसी अंदाज से क्रिकेट खेले तो फिर पूरी गांव को अच्छा लगता है। और आज काफी खुश है सभी दर्शक, क्योंकि मुकाबला 1 रन केवल बचा हुआ है। और यह मुकाबला जीतकर टीम सुपर 4 में क्वालिफाई होगी। गांवदेवी 11 पीयूष स्पोर्ट्स तोंडरे, बिल्कुल यहां पर अतुल शेठ पाटिल, आशीष शेठ पाटिल, जिनकी ये टीम आप देख रहे मैदान के ऊपर, जिन्होंने पुरस्कृत की हुई ये टीम। 1 की आवश्यकता है 5 गेंदों के ऊपर। क्रिकेट में यह भी होता है, 1 रन की आवश्यकता थी, 2 बार मेडन ओवर आए, ये क्रिकेट का कारनामा भी है। 5 गेंदे 1 की आवश्यकता। ओ जीत लिया विनिंग स्ट्रोक राकेश पाटिल, गेंद भी गुम, सीमा रेखा के बाहर, झूम अंतर।